अंबरनाथ मुंबईपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेले एक शहर. या शहराला अंबरनाथ हे नाव का पडलं तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अंबरनाथ रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 2 किलोमीटरवरती एक मंदिर आहे. त्याचं नाव आहे अंबरेश्वर शिव मंदिर आणि याच मंदिरामुळे या शहराला अंबरनाथ हे नाव पडले आहे. बाळधुनी नदीच्या किनाऱ्यावर बसलेल्या या मंदिराचे बांधकाम राजा शिलाहारने केले आहे. दगडाचे कोरीव काम असलेले हे मंदिर हेमाडपंथी शैलीमधील आहे. अशी आख्यायिका आहे की हे मंदिर 5 पांडवांनी एका रात्रीत बांधले आहे, तेही एका दगडापासून. तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. अंबरनाथ शिवालयाचे बांधकाम स्थानिक काळ्या दगडात 10व्या शतकातील हेमाडपंथी मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत करण्यात आले आहे. अंबरनाथ मंदिराची तुलना माउंट अबूच्या प्रसिद्ध दिलावरा मंदिराशी केली जाते, त्याच्या समान दर्जाच्या स्थापत्य आणि अलंकरणासाठी. बाळधुनी नदीवर मंदिरात जाण्यासाठी ब्रिज आहेत. ब्रिज क्रॉस केल्यावर लगेचच आपण मंदिरापाशी पोहोचतो. देवाची पूजा करण्यासाठी जे साहित्य हवं त्याचे दुकानं मंदिराच्या बाहेरच पाहायला मिळतात. मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यावर लगेचच तुम्हाला उजव्या बाजूला चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहे. आत प्रवेश केल्यावर आपल्याला भव्य मंदिर दिसतं, ज्याची उंची साधारणपणे 35 ते 40 फूट असेल. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून त्याची लांबी 60 फूट आहे. या मंदिराची स्थापत्यशैली भारतातील महाराष्ट्रात उदयास आली. हेमाडपंथी शैलीची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. हेमाडपंथी शैलीत दख्खनच्या पठार प्रदेशात सहज उपलब्ध असलेल्या काळ्या बेसॉल्ट दगडाचा ठळकपणे वापर केला आहे. दगड त्याच्या टिकाऊपणासाठी ओळखला जातो आणि भिंती, स्तंभ आणि इतर संरचनात्मक घटकांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात दगड वापरला जातो. हेमाडपंथी स्थापत्यकलेत वास्तूंच्या भिंती, खांब आणि छतावर गुंतागुंतीचे कोरीव काम आहे. या कोरीव कामांमध्ये अनेकदा पौराणिक व्यक्तिरेखा, देवता, प्राणी आणि फुलांचे नमुने दाखवले जातात. हेमाडपंथी स्थापत्यकलेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशस्त खांबांचे सभागृह व मंडप, जे धार्मिक समारंभ, सार्वजनिक मेळावे आणि सामाजिक कार्यक्रमांसह विविध कारणांसाठी वापरले जात असत. मंडपाच्या तिन्ही बाजूला असलेल्या 3 प्रवेशद्वारापैकी प्रत्येकी खांबांच्या जोड्या सुसज्ज कोरलेल्या आहेत. सुमारे 10 फूट उंच आणि 5 फूट गोल वरच्या घुमटाला आधार देतात. यातील 2 खांब हे विभक्त आहेत, तर उरलेले 2 खांब भिंतीमध्ये बांधलेले आहेत. छत सपाट असून भौमितिक डिझाईनमध्ये कोरलेले आहे. या मंदिराला स्वतःची शाही वारसा ओळख आहे, कारण युनेस्कोनेही शिव मंदिर हे एक महत्त्वाचे सांस्कृतिक स्थळ असल्याचे म्हटले आहे. युनेस्कोने घोषित केलेल्या जगातील 218 सांस्कृतिक वारशांपैकी हा एक वारसा आहे. चिंच आणि आंब्याच्या झाडांनी वेढलेल्या या संकुलात जवळच वाहणारी बाळधुनी नदी पावसाळ्यात उफाळून येते. अशा प्रकारे केवळ बांधलेली वास्तूच नाही, तर मंदिराला अतिशय मजबूत आणि मनोरंजक ऐतिहासिक परिसर आहे, जो शिव मंदिराच्या शाही वारशाचे महत्त्व सांगतो. बाहेरून ही मंदिर रचना एकमेकांना तिरक्या पद्धतीने बसवलेल्या 2 चौकोनांनी बनलेले दिसते, परंतु अंतर्गतदृष्ट्या हे 2 तिरक्या चौकोनी म्हणजे गर्भगृह आणि मंडप हे स्वतंत्र चौकोनी आहेत आणि बाजूने तिरक्या पद्धतीने संरेखित आहेत. मंदिराच्या नियोजनानुसार
तिन्ही प्रवेशद्वार मध्यवर्ती सभागृहात जातात. मंदिराचा हा भाग अगदी सरळ कोरलेला आहे. प्रवेशद्वारावर 2 नंदी ठेवलेले आहेत. हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे की मंदिराच्या प्रवेशद्वारावर 2 नंदी सापडतात. विशेष म्हणजे गर्भगृह ही एक भूमिगत खोली आहे. हे मंदिर एका पोकळीत उभे आहे. तेथे विराजमान शिवलिंग स्वयंभू प्रकारचे आहे. तेथील शिवलिंगापर्यंत पोहोचण्यासाठी 9 पायऱ्या उतराव्या लागतात. विशेष म्हणजे गाभाऱ्यात 2 शिवलिंगे आपल्याला दिसतात. ऐतिहासिक मंदिराच्या जागेत खूप आध्यात्मिक सामर्थ्य आहे, जे मंदिर परिसरात सर्वत्र पसरलेले आहे. हे मंदिर स्थानिक पातळीवर पुराण शिवालय म्हणून ओळखले जाते. हे मंदिर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वारसा वास्तूतील ठळक प्रातिनिधिक वस्तूंपैकी एक आहे आणि त्यामुळे त्याला सामाजिक वारशाचं महत्त्व आहे. गाभाऱ्यात गेल्यानंतर आपल्याला दिसतं की वरच्या बाजूने मंदिर खुलं आहे. कदाचित त्यावरूनच ह्या मंदिराला अंबरेश्वर मंदिर असं म्हटलं जातं, कारण की अंबर या संस्कृत शब्दाचा अर्थ आकाश असा आहे. अशा प्रकारे हे मंदिर अंबरनाथसह आपल्या महाराष्ट्राची शान म्हणून इथे उभे आहे. आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते आपल्या कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजची व्हिडिओ आपण इथेच संपूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमंडळीपर्यंत, फॅमिलीपर्यंत, जेणेकरून अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ त्यांनासुद्धा पाहायला मिळेल. चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.